शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी धीमी लोकल आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 2. घारापुरी बेटावर पोहोचण्यासाठी मुंबई शहरातील गेटवे ऑफ इंडियापासून मुंबईच्या खाडीतून बोटीने यावे लागते. बोटीचा हा प्रवास सर्वसाधारण तासाभराचा आहे. त्या एका तासाच्या सागरी प्रवासात समुद्रावर विहार करणाऱ्या नानाविध पक्षी, त्याबरोबरच मुंबईचे खास करून ताज हॉटेलचे दुरून दिसणारे रूप निहाळता येते. घारापुरीची लेणी किंवा एलिफंटा लेणी या महाराष्ट्रातील मुंबईपासून 6 ते 7 मैल अंतरावर समुद्रातील घारापुरी या लहान डोंगरावर वसलेल्या आहेत. या लेणी भव्य आकाराच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत. पाषाणामध्ये खोदलेल्या लेण्या इसवी सन 9 ते 13व्या शतकात निर्माण केलेल्या आहेत. ही लेणी मुंबई शहराच्या पूर्वेस असलेल्या समुद्र किनाऱ्यापासून 10 किलोमीटर अंतरावरती आहेत. एका अखंड पाषाणात या लेण्या कोरण्यात आलेल्या आहेत. ज्या काळी पाश्चात्य देशांमध्ये आणि मानवी वसाहतीचा मागमूसही नव्हता, त्या काळी आपल्या पूर्वजांनी इतक्या दुर्गम भागात इतक्या अफाट कलाकृती निर्माण केल्या आहेत, याला कुठेच तोड नाही. 1987 साली या लेण्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला आहे. फार वर्षापूर्वी या गावाचे नाव श्रीपुरी असे होते. कोकणातल्या मौर्य वंशाची घारापुरी ही लेणी त्यावेळी राजधानी होती. त्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट, यादव आणि मोगल यांनी या बेटावर आपली सत्ता प्रस्थापित केली. 16व्या शतकाच्या पूर्वार्धात हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ते मराठ्यांनी हस्तगत केले. सन 1774 मध्ये त्यावर इंग्रजांनी आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. असा या घारापुरी लेण्यांचा खूप प्राचीन इतिहास आहे. घारापुरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळच हत्तीचे प्रचंड आकारचे शिल्प होते. त्यावरून या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले असावे. हे हत्तीचे शिल्प सध्या मुंबईच्या राणीच्या बागेत आहेत. हॅलो, नमस्कार. मी राहुल सैतवडेकर तुम्हाला सगळ्यांचं आपल्या इट्स ऑल अबाउट जर्नी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, मी आता आलो आहे एलिफंटा केव्जला आणि आपल्याला इथे येण्यासाठी सुरुवातीला CST स्टेशनवरून आपल्याला गेटवे ऑफ इंडियाला यायला 116 नंबर बस मिळते. तिथून मग तुम्ही प्रायव्हेट बोटीने तुम्ही या बेटापर्यंत येऊ शकता आणि याचं तिकीट आहे पर पर्सन 260 रुपये. तर आम्ही आता आलो आहे या एलिफंटा केव्जला आणि इथून आता आम्ही ट्रेनचं तिकीट काढलं आहे. एक मिनी ट्रेन आहे आणि या ट्रेनने आपण आता सरळ पुढे जाणार आहोत. तर एक ट्रेन गेलेली आहे, तर आता दुसऱ्या ट्रेनची वाट बघूया. मित्रांनो, दुपारचे वाजलेत आता 3 आणि आम्ही या मिनी ट्रेनचं तिकीट काढलं होतं, परंतु ट्रेन खूपच मिनी असल्या कारणाने जागा झाली नाही. त्यामुळे आता चालत निघालो आहे. तर मित्रांनो, रस्त्याच्या दोन्ही बाजूनी आपल्याला खूप सारी दुकानं पाहायला मिळतात. इथे तिकीट काढायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो, या पाठीमागे आपण एक तिकीट काढलं आहे पर पर्सन 5 रुपये आणि माझ्यासोबत आपला एक मित्रसुद्धा आहे. तर आमचे दोघांचे मिळून 10 रुपये झाले आहेत. आता पाहूया आणखी पुढे आपल्याला एका ठिकाणी तिकीट काढायचं आहे. त्यानंतर आपल्याला केव्जमध्ये एंट्री मिळणार आहे. इथे खाण्यापिण्याचे ऑप्शन्स खूप आहेत मित्रांनो. इवन शॉपिंगसुद्धा तुम्ही या ठिकाणी येऊन करू शकता. तुम्हाला दाखवतो प्रकारची शॉप तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. खूप छान छान दुकानं आहेत.
या ठिकाणी अशा प्रकारच्या अँटिक वस्तू तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आणि मित्रांनो, तुमच्यापैकी तुमचे आजी आजोबा किंवा कोणी वृद्ध येणार असेल तर या अशा प्रकारच्या पालख्या देखील या ठिकाणी अवेलेबल आहेत. एलिफंटा देखना है, दिखा दूंगा. नावची बायको येते काय बायको आहे त्याला तर मित्रांनो, तुमच्यापैकी कोणाला गिफ्ट घ्यायचे असतील तर या ठिकाणी तुम्ही शॉपिंगसुद्धा करू शकता. छान गिफ्ट आहे ते. आणि हे पहा हँडमेड प्रोडक्ट आहेत सगळे, ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तर मित्रांनो, धक्क्यानंतर एकूण 15 मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर आपण जवळ येऊन पोचलो आहे. तुम्ही पाहू शकता हे पहा, ही आहे पहिली लेणी. सुरुवातीला उजव्या बाजूला लागते. तर संपूर्ण लेणी मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवणार आहे. तर मित्रांनो, सुरुवातीलाच आपल्या दरवाजाजवळच हे असा माहिती पटल आपल्याला पाहायला मिळतो. आणि आज शनिवार असल्या कारणामुळे या ठिकाणी खूप प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. उद्यासुद्धा रविवार असल्यामुळे गर्दी होणार आहे. आणि सोमवारी हे ठिकाण पर्यटकांसाठी संपूर्ण बंद असते. तर मित्रांनो, प्रवेशद्वाराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला या अशा प्रकारच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. आता ही मूर्ती काही प्रमाणात तुटलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते, परंतु याच्या बाजूने आपण पाहिलं तर छोट्या मूर्त्यासुद्धा या ठिकाणी एका लयबद्ध पद्धतीने तयार करण्यात आलेल्या आहेत, ते तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूने सुरुवात करूया आपण. तर सुरुवातीला हा अशा प्रकारचा एक शिवलिंग आपल्याला समोर पाहायला मिळतो. आता आपण चप्पल घातलेली आहे, परंतु मला व्हिडिओमध्ये दिसते एक प्रकारचं मोठ्या आकाराचं शिवलिंग आहे. आणि त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रकारच्या 2 मूर्त्या आहेत. या बेटावरील डोंगरात 5 लेणी खोदलेली आहेत. येथील शिल्पकाम शैव संप्रदायाचे आहे. त्यात अनेक वेचक निवडक शिवकथा समूर्त झालेल्या दिसतात. या कथांपैकी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी शिवपार्वती विवाह
गंगावतरण, तांडव नृत्य, अंधकासुरवध इत्यादी दृश्य अतिशय रेखीव पद्धतीची कोरण्यात आलेले आहेत. साक्षात शिवाचे जीवनच थोडक्यात आपल्यापुढे साकार केलेले आहे. तर मित्रांनो ही सुद्धा एक शिवाची मूर्ती आहे. शिव मंदिर आहे. तर आतमध्ये जास्त प्रमाणात काळोख असल्यामुळे आपण जाणार नाही, परंतु मी बाहेरूनच तुम्हाला दाखवतो. हे एक प्रकारचं शिवलिंग आहे. मित्रांनो या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड गर्दी आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये या मूर्त्यांचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो. मला माहीत नाही तुम्हाला माझा आवाज किती तुमच्यापर्यंत पोचतो आहे, परंतु खूपच या ठिकाणी किलबिलाट आहे. आज सॅटर्डे संडे असल्यामुळे लोक आपापल्या फॅमिलीसोबत या ठिकाणी एक पिकनिक स्पॉट म्हणून लोक या ठिकाणी आलेले आहेत. 1939 साली पाणी झिरपून त्रिमूर्तीचा बराचसा भाग गळून पडला आहे. हे खास वैशिष्ट्य आहे या घारापुरी लेणी. येथील खूप साऱ्या शिल्पांची फार मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे. 17 ते 18व्या शतकात पोर्तुगीज सैनिकांनी नेमबाजीचा सराव करण्याकरता तसेच प्रतिध्वनीची गंमत ऐकण्यासाठी अनेक शिल्पे, बंदुकी व तोफा यांच्या गोळ्यांनी छिन्नविछिन्न केली आहेत. नैसर्गिक आणि मानवी नासधुसीमुळे येथील शिल्पाचा ऱ्हास होत चालला आहे. हवेतील व पाण्यातील क्षारामुळे येथील खडक ठिसूळ बनत चालला आहे. ही शिल्पे पुढील पिढीला पाहायला मिळतील की नाही याची खूप मोठी शंका आहे. तर मित्रांनो या लेण्यांमध्ये पाहण्यासारखं काही नाही, परंतु लेणीच्या दोन्ही बाजूला पाण्याचा टाका आहेत, या साईडला आणि तिकडे. चला आपण दुसरं लेणं पाहू. बाजूला आणखी 2 लेणी आहेत. एक त्याच्या बाजूला छोटं लेणं आहे. मला वाटते की विश्रांती कक्ष असेल. तर मित्रांनो या लेण्यामध्ये एकूण 3 कक्ष होते. त्यामध्ये एक गर्भगृह होता आणि 2 लेण्या होत्या. त्याच्या पुढे आल्यानंतर लेणी क्रमांक 3च्या शेजारीच आपल्याला लेणी क्रमांक 4 पाहायला मिळतं. हे तुम्ही पाहू शकता. चला तर आपण आतमध्ये जाऊन पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळतं इथे. तर मित्रांनो लेणी क्रमांक 4मध्ये एकूण 4 कक्ष आहेत आणि हे आपल्या समोर आहे ते मेन
महत्त्वाचं लेणं आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्याला श्री शिवशंकराची पिंड पाहायला मिळते. त्याच्या दोन्ही डाव्या उजव्या बाजूला दोन दोन असे दोन कक्ष आहेत. कदाचित हे सुद्धा विश्रामगृह असेल. हो, आणि ते हवा येण्यासाठी. या ठिकाणी आपल्याला आधुनिक पद्धतीचं बांधकाम पाहायला मिळतं. तर मित्रांनो, लेणी क्रमांक 4च्या सरळ उजव्या बाजूने पुढे चालत आल्यानंतर पुन्हा एक आपल्याला उजव्या बाजूला लेणी पाहायला मिळते. चला तर आपण प्रत्यक्षात जाऊन पाहूया आतमध्ये आपल्याला काय पाहायला मिळते. तर मित्रांनो, आपल्याला हे अशा प्रकारचं लेणं पाहायला मिळतं. आतमध्ये संपूर्ण कातळ खोदलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यासमोरच ही एक छोटीशी शंकराची पिंड आपल्याला पाहायला मिळते. त्या पलीकडे आपल्याला या ठिकाणी काहीच दिसत नाही आहे. हे वरचं खडक फोडून ही जागा तयार करण्यात आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, माझ्या पाठीमागे काही लोक विचित्र प्रकारचे व्हिडिओ करत होते. मला वाटते ते रील्स करत असावेत, परंतु ही जागा नाही त्यासाठी. अशा ठिकाणी येऊन आपण रील्स शूट करत असाल तर हे संपूर्ण चुकीचं आहे. तर तुम्ही सुद्धा अशा ठिकाणी येणार असेल तर अशी कृत्य कृपया करू नये. केव्सच्या बरोबर उजव्या बाजूने आता आपल्याला कॅनन हिल पाहायला जायचं. पानी बोलो, ठंडा पानी, कोल्ड ड्रिंक बोलिए. चलो कुछ पानी बोलिए, बोलो ठंडा, कोल्ड ड्रिंक, नींबू पानी, अमूल पुट्टी, लस्सी, छाछ बोला. मित्रांनो, या ठिकाणी येणार असेल तर पाणी सोबत नक्की घेऊन या. तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला सर्व गोष्टी अवेलेबल असतातच. तर मित्रांनो, इथून आपल्याला एक 10 ते 15 मिनिटाचा ट्रेक करून कॅनन हिल या पॉईंटला आपल्याला जायचं आहे. ओ माय गॉड, खूप वेळानंतर वाऱ्याची एक झलक. अरे बापरे, समोरून बघ. ये कोण आहे? रुक जा. अरे बापरे, फाटले भाजी रे. अक्षय इकडे ये. आईला डायरेक्ट अंगावरती आला रे. चला, मस्ती खूप झाली, पण आपला ट्रेक चालू करूया. खरं तर आज ट्रेक करण्याचा प्लॅन होता. ऑप्शनमध्ये दुर्ग आणि हरिश्चंद्र दुर्ग असे 2 दुर्ग आपल्या लिस्टमध्ये होते. पण अवकाळी पावसाप्रमाणे आमचे प्लॅनसुद्धा अवकाळी चेंज होतात आणि त्यामुळे आम्ही अक्षय आणि मी मिळून घारापुरी केव्स लेण्यांचा प्लॅन अचानक केला आणि तो सक्सेस झाला देखील. अचानक बैल अंगावरती आला
त्यामुळे छातीची धाकधूक झाली. अक्षय पाठीमागेच राहिले. आपण जाऊया हळूहळू, कारण संध्याकाळी 5:30ची शेवटची फेरी आहे. त्यामुळे आता आपल्याकडे जेमतेम एक अर्धा ते पाऊण तास राहिला आहे. यावेळेत आपण हे 2 पॉईंट कवर करूया. तर मित्रांनो, आज आपले या घारापुरी लेणी प्लॅनमध्ये अक्षय होता सोबत. तर आपण अक्षयलाच विचारूया नक्की आपला प्लॅन झाला कसा आणि इथे आल्यावरती त्याला कसं वाटलं. तर अक्षय, बोलू शकतोस कॅमेरासमोर. काय रात्री 12 वाजता राहुलचा कॉल आला आणि अचानक प्लॅन ठरला आमचा यायचा. जायचं काय, आम्ही निघालो सकाळी लवकर आणि डोंबिवलीवरून निघालो. इथे येईपर्यंत आम्हाला ऑलमोस्ट 1:30 वाजला. त्याच्यानंतर तिकीट वगैरे काढून बोटीने पण खूप वेळ गेला. आता ऑलमोस्ट आमचं सगळं फिरून झालं इथे आणि आता आम्ही कॅनन हिल्स बघायला चाललो आहे. थोडासा ट्रेक आहे. खरं तर आम्ही ट्रेकच करणार होतो. आमचं गोरखगड किंवा हरिश्चंद्रगड या दोनपैकी होता, पण एक चाललं होतं. टीमने तर बाकीचे कॅन्सल झाल्यानंतर मग आम्ही दोघंच राहिलो. आणि मग दोघांनी ठरवलं जायचं कुठं जवळ, मुंबईच्या जवळ कोणतं ठिकाण असेल तर आपण जाऊन येऊया वन डे. आणि आजचा टोटली अनप्लॅन्ड होती व्हिजिट. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता. जो तर अक्षय, इथं आपल्याला नवीन काय शिकायला भेटलंय. हां, म्हणजे ऑलमोस्ट आत्तापर्यंत आपण ज्या केव्स फिरला होते तिथे जास्त गौतम बुद्धांचा रेफरन्स होता. म्हणजे लाईक बुद्धिस्ट केव्स जास्त होत्या, पण इथे पूर्ण शैविझमच्या म्हणजे शैविझम आपल्याला दिसतं इथे. आणि त्याच्यात स्पेशल म्हणजे जे महाराष्ट्र टुरिझम त्याचे सिम्बॉल आहे त्याच्यावरती जी त्रिमूर्तीचा ती या ठिकाणी आपल्याला सदाशिव शंकर महादेवांची मूर्ती आहे. ते मेन केव्समध्ये सेंटर ऑफ अट्रॅक्शन तेच आहे, जे म्हणजे ह्या प्लेसला युनिक बनवतं. म्हणजे लाईक आपल्या महाराष्ट्राची आयडेंटिटी आहे ती. तर मित्रांनो, आम्ही औरंगाबादला गेलो होतो लास्ट इयर. तर त्या ठिकाणी आम्हाला हिंदू, मिक्स बुद्धिस्ट आणि जैन अशा 3 प्रकारच्या आम्हाला लेण्या पाहायला मिळाल्या होत्या. आणि त्यानंतर आम्ही 1 बाय 1 लेण्या केल्या. केव्स केल्या. कनेरी केव्ज असेल सिक्वेन्स बोरिवली मधले. त्यानंतर बेसिकली आपण बोल. कोकणातून बिलीव्ह करतो. तर स्टार्टिंगलाच आपण ज्यावेळी पन्हाळे काजीला गेलो त्यावेळेला कसं आहे, एन्शंट टाईममध्ये सिल्क रूट म्हणून एक रूट होता, जो मला वाटते मिडल ईस्टमधून असा जो व्यापारी मार्ग, हां, अफगाणिस्तान पाकिस्तानवाला तो चायनाला जायचा, तो सिल्क रूटसाठी फेमस होता. त्याच्या आधी मे बी रोडचे ट्रान्सपोर्टेशन नव्हते, त्यामुळे पाण्याचा हा एकच मीडियम मार्ग होता. हां, म्हणजे ट्रॅव्हलिंगसाठी किंवा व्यापारासाठी. त्यावेळी रोम साम्राज्य असेल किंवा मग कोणत्या त्या पिरियडला म्हणजे टुरिस्ट किंवा मग व्यापाराचं जे काय म्हणजे मीडियम होतं ते पाणी, म्हणजे जहाज आहे किंवा वस्तूंची ने-आण करण्यासाठी जो मार्ग ठरवला होता त्यांनी, तो हां, त्या मार्गातील आम्ही सर्व ज्या केव्स आहेत त्या 1 बाय 1 आम्ही, अक्षय आणि मी, ऑलमोस्ट झाला की. त्याच्यात स्पेशलिटी म्हणजे काय की जसं आपण सिक्वेन्स लावला की पहिलं पन्हाळे काजीचं केव्स लागतात आणि त्याच्यानंतर मग जी सावित्री नदी आहे महाडमधली, तर तिथले गंधर्पालेची लेणी लागतात आपल्याला. म्हणजे सावित्री नदीच्या किनाऱ्यावरती. आणि ती सावित्री नदी पुढे खाडीचं पात्र बनते. ते श्रीवर्धनला जे बागमंडला खाडी जेटी आहे बरोबर, तिथे तो तसा सोर्स आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे आल्याच्या नंतर पुढे हां, घारापुरीची ही मुंबईला अटॅच घारापुरीची लेणी लागतात. मग तिथून पुढे गेल्याच्या नंतर कानेरी केव्ज लागतात. आणि कानेरी केव्ज नंतर मग जीवदानीचा करून मग भाजे केव्ज वगैरे, कारला लेणी करून असा तो नाणेघाट मार्गे पैठणला, पैठण म्हणजे स्पेशली पैठण सिल्क रूटसाठी फेमस होता. म्हणजे असा ओव्हरऑल आपला हा ऑलमोस्ट कोकण कोस्टल जो रूट आहे तो आपला ऑलमोस्ट आता कंप्लीट झाला आहे. म्हणजे तर मित्रांनो, घारापुरी लेणी ही संपूर्ण बेटावरती स्थित आहे आणि चारी बाजूने पाणी. या ठिकाणी शोध लागला म्हणजे पोर्तुगीजांनी या ठिकाणी ही जागा शोधली असावी, कारण या ठिकाणी आधी आपला
या ठिकाणी जास्त काही दिसत नाही, पण त्यानंतर पोर्तुगीजांनी या ठिकाणी जेव्हा आपल्या समुद्र किनाऱ्यावरती जेव्हा सत्ता केली त्याच्यानंतर त्या लोकांनी या ठिकाणी येऊन या प्रकारच्या अशा प्रकारच्या तोफा आणल्या. त्या तुम्हाला पाहू शकता तुम्ही, या तोफा आहेत. आता आम्ही तुम्हाला जवळ दाखवणार आहे. तर मग अक्षय, आता नेक्स्ट प्लॅन कोणता आहे, नेक्स्ट लेणी कोणते आहेत? कारण अक्षय सजेस्ट करत असतो मला, आपल्या सगळ्या व्हिडिओमधले जेवढे केव्ज आहेत त्या अक्षयनेच मला सांगितले होते की या केव्ज तू नक्की कर. तर अक्षय याच्या पुढे आपला अजिंठा केव्ज राहिले. ओके, म्हणजे औरंगाबाद. हा, औरंगाबादच आहे, संभाजीनगर आता नाव झालंय. तर म्हणजे तर मित्रांनो, एलोरा केव्ज आमच्या ऑलरेडी एक्सप्लोर करून झालेले आहेत. आता फक्त अजिंठा राहिल्यात. ती पण वन डे ट्रिप होईल आरामात. त्यासाठी म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग करावं लागेल. तर मित्रांनो, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तर मित्रांनो, हे पहा, त्याच्याकडे समोसा होता. तो समोसा असल्यामुळे त्याच्या पाठीमागे लागला होता. शेवटी नाईलाजाने त्याने समोसा दिलेला आहे त्याला. आता खातोय. तर मित्रांनो, हे पहा, हीच ती तोफा आहे कॅनन हिलला. तुम्ही पाहू शकता याची रुंदी. काय रे, देवगिरीच्या किल्ल्यावरती खूप साऱ्या तोफा ठेवलेल्या. बांधणी तुम्ही पाहू शकता. संपूर्ण त्या पण खूप मोठ्या पोलादी तोफ आहे. मित्रांनो, तुम्ही खाली पाहू शकता ही संपूर्ण तोफ एका ठिकाणाहून फिरवली जात होती, म्हणजे रोटेटिंग आहे. आणि त्याच्याच शेजारी दारुगोळा ठेवण्यासाठी जमिनीच्या खाली अशी जागा तयार करण्यात आलेली आहे. पण आता खाली जाऊन दाखवणार नाही आहोत, परंतु मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. मित्रांनो, कॅनन हिल झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी सुद्धा बसू शकता थोडा वेळ, कारण आजूबाजूला तुम्ही पाहिलं तर वडाची झाडं आहेत. आणि वडाची झाडं म्हटल्यावरती खूप मोठ्या प्रमाणात वारा असतो या ठिकाणी. आम्ही खालून वर येईपर्यंत आमच्या संपूर्ण शरीरातून घाम निघाला होता, परंतु या ठिकाणी आल्यानंतर असं वाटतं की हा बसूनच राहावं. तुम्ही नक्की या ठिकाणी थोडा वेळ आराम करू शकता. हां मित्रांनो, आपल्याला त्या धक्क्यावरती जायचं आहे. आपल्याला आता परतीच्या प्रवासासाठी आपल्याला तिथून 5:30 वाजता शेवटची फेरी भेट आहे. आणि आता वाजलेत 5. आपल्याला अर्ध्या तासात त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. चलो. एक महत्त्वाची सूचना द्यायची होती. तर मित्रांनो, तुम्ही अशा केव्ज किंवा टेम्पल्स अशा ठिकाणी जे ऐतिहासिक ठिकाण आहेत त्या ठिकाणी तुम्ही येणार असाल तर आपली प्रत्येकाची पाण्याची बॉटल्स असेल किंवा जो खाण्याच्या रॅपर्स असतील ते तुम्ही आठवणीनं तुमच्यासोबत घेऊन जा. किंवा काही ठिकाणी आपल्याला इथे कचरा कुंड्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, तर त्या ठिकाणी तुम्ही टाका. कारण खूप लोक या ठिकाणी पण फेकत होते. त्या ठिकाणी पाहू शकतो संपूर्ण पाण्याच्या बॉटल्स ह्या अशा उघड्यावरती टाकलेल्या आहेत. आणि जागोजागी आपल्याला कचरा कुंड्या पाहायला मिळतात, तरीसुद्धा लोक अशा ठिकाणी येऊन कचरा करून निघून जातात. तर माझी एक छोटीशी विनंती आहे तुम्हाला, तुम्हीसुद्धा माझी व्हिडिओ बघून जर येणार असाल तर नक्की तुमचा कचरा तुमच्यासोबत घेऊन जा किंवा तुम्ही अशा डस्टबिनमध्ये टाका. थँक्यू. तर मित्रांनो, आज ही घारापूरची लेणी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. यामध्ये माहिती दाखवण्याचा, सांगण्याचा तुम्हाला एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या इट्स ऑल अबाउट जर्नी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.